पक्षाच्या अनेक सन्माननीय सदस्यांनी आज इथं जो प्रस्ताव ठेवलेला आहे 293चा, त्या प्रस्तावावर मी माझे विचार मांडण्याच्या करता उभा आहे. अध्यक्ष महोदय, ह्या प्रस्तावामध्ये पुणे आणि नाशिक ही दोन महत्त्वाची शहरं डोळ्यासमोर ठेवून हा प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला आहे. खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात गेल्या काही वर्षात राज्याचं ग्रोथ इंजिन म्हणून त्या भागाची एक ओळख निर्माण केलेली आहे. अध्यक्ष महोदय, शिक्षण क्षेत्रामध्ये तर पुण्याचा नावलौकिक आहेच आहे, मात्र ॲटो हब, IT हब म्हणून सुद्धा पुण्यानं वेगाने विकास केलेला आहे. अध्यक्ष महोदय, पाठीमागे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण त्या सरकारमध्ये काम करत होतो आणि त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनेक वर्ष त्या पुण्याचं पालकमंत्री, ह्याही वेळेस 2.5 वर्ष, त्याच्या आधी पण जवळपास 10 वर्ष, असं 12.5 वर्ष जवळपास पुण्याचं पालकमंत्री पद म्हणून मला कामाची संधी पक्षाच्यामुळं, आमच्या नेत्यांच्यामुळं मला मिळाली. आणि ही सगळी कामं करत असताना मी साधारण हाच दृष्टिकोन ठेवला की कुठल्या पक्षातनं एखादा लोकप्रतिनिधी निवडून आला ह्या गोष्टीला महत्त्व न देता त्या शहराचा आणि त्या जिल्ह्याचा कसा विकास होईल ह्याकरता आपण लक्ष द्यायचं, आणि तशा प्रकारे आम्ही तिथं कामं करत होतो. अध्यक्ष महोदय, एकंदरीतच पुण्याचा विकास राज्याच्या विकासासाठी तसा बघितल्याचा अत्यंत महत्त्वाचा आहे. जसं मुंबईचा विकास देशाची आर्थिक राजधानी म्हणून भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो, महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो, तसं महाराष्ट्रातली जी शहरं आहेत, नाशिक असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, अशी सगळी शहरं डोळ्यासमोर ठेवल्यानंतर ह्या शहरांचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास ह्या दृष्टिकोनातनं तिथं बघितलं गेलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मुंबई आणि इतर शहरांच्या बाबत विकासावर आम्ही जास्तीचं लक्ष देण्याचा प्रयत्न केला. आमच्या अडचणी होत्या. जवळपास 2 वर्ष आम्ही कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करत होतो, त्यामुळे मर्यादा होत्या. माझ्याकडेच अर्थ मंत्रालय होतं, त्याच्यामुळे पहिल्यांदा निधी आरोग्य विभागाला जास्तीचा द्यावा लागायचा. तिथं कुठं कमतरता भासू नये, DPC मध्ये कुठं कट लागू नये, आमदारांच्या निधीला कुठं कट लागू नये, अशा प्रकारचा प्रयत्न जाणीवपूर्वक मी केला आणि त्याला मंत्रिमंडळातल्या सगळ्या मान्यवरांनी, मुख्यमंत्र्यांच्या सहित सगळ्यांनी साथ दिली. अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये पुण्यामध्ये आणि इतर शहरांच्या मध्ये अनेक प्रकल्प आम्ही सुरू केले आणि या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्याच्या करता आम्ही मंत्रालयामध्ये एक PMU म्हणजेच प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट अशा प्रकारची स्थापना केलेली होती आणि दर 15 दिवसांनी मी त्याचा आढावा घ्यायचो आणि त्याच्यातून महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रकल्प गतीनं होण्याच्या करता अर्थ मंत्रालय माझ्याकडे होतं, त्याच्यामुळं उपमुख्यमंत्री पद पण होतं, त्याच्यावर इतर पण विभागाला सगळ्यांना हक्कांनी बोलवता यायचं, अधिकाऱ्यांना, कमिशनरांना बोलवता यायचं, वेळ पडली तर VC वर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे आम्ही आढावा घ्यायचो आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या कामाला गती देण्याचं काम करायचो. आम्ही नुसती प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिटची स्थापना केली नव्हती, तर दर 15 दिवसाला मंत्रालयामध्ये जसं आम्ही आढावा घ्यायचो तसं साईटवर पण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन पाहणी अध्यक्ष महोदय करायचो. राज्यातल्या अनेकांना माहिती की माझ्यासारखा कार्यकर्ता सकाळी 6 वाजता उठून त्या ठिकाणी साईटवर जातो आणि काम करतो. ती माझी सवय. माधुरी मिसाळ इथं आहे, भीमरावजी तापकीर इथं आहे, अनेक पुण्याच्या पाठीमागं माझ्या चेतन तुपे, सुनील टिंगरे, सगळे सन्माननीय संजय जगताप आहे. म्हणजे पुण्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल अध्यक्ष महोदय, काही फ्लायओव्हरची उद्घाटन मी सकाळी 7ला जाऊन केलेली आहेत आणि त्या बाबतीमध्ये लोकांना त्रास व्हायला नको, उद्घाटन पण व्हावी आणि कामं पण सुरळीत मार्गी लागावी. अध्यक्ष महोदय, आत्ताच्या काळामध्ये मी पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, नाशिकमध्ये बघतो बऱ्याचशा ठिकाणी उद्घाटनापायी कामं तशीच, म्हणजे उद्घाटन नाही झालं म्हणून ते वापरामध्ये येत नाही. वास्तविक असंही होता कामा नये. ठीक आहे, मंत्रिमंडळ 20 जणांचं असलं तरी त्याच्यातनं मंत्र्यांनी वेळ काढला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. आज मला कळत नाही, त्या पुण्यामध्ये एकंदरीत 21 जागा आहेत. 21 जागेपैकी माझ्या माहितीप्रमाणे 9 जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत आणि साधारण 12 जागा 10 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 2 काँग्रेस, अशा 12 निवडून आलेले आमदार तिथं आहेत. अध्यक्ष महोदय, एवढं सगळं असताना आमच्या पुण्याचं दुर्दैव आहे
की आम्हाला पुणे जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीला मंत्रिपद मिळालं नाही. दादाजी तुम्ही तरी मालेगाव परिसरातले, नाशिकचे आहात. आमचे सावे साहेबांचे वडील खासदार होते, ते औरंगाबाद मधले, परंतु माधुरीताई आहेत, भीमरावजी आहेत, इतके चांगले चांगले लोकप्रतिनिधी आमच्याकडे असताना कोल्हापूरवरून व्यक्तीला आणलं आणि पुण्यातनं निवडून आणलं. काय आता आमची अवस्था सांगायची. वास्तविक असा अन्याय नाही केला पाहिजे. पुणे फार विचारपूर्वक निर्णय घेणारं शहर आहे. पुणेकरांना जर कळलं ना की हे आपला अपमान करतात, तर पुणेकर कशी जागा दाखवतात ती कसबा विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलेली. 28 वर्ष भाजपचा बालेकिल्ला असणारी जागा देखील पुणेकरांनी पराभूत केली. जर पुणेकरांना तुम्ही बेरजेत धरलं तर पुण्याची लोक ते मान्य करत नाही. कसब्याच्या बाबतीमध्ये काय घडलं हे माझ्यापेक्षा जास्त माधुरीताई किंवा भीमरावजी सांगू शकतील किंवा इतर मान्यवर सांगू शकतील, पण लोक मान्य करत नाही. टिळकांना तुम्ही नाकारलं, लोकमान्यांनी केलं नाही. म्हणजे लोकांनी मान्य केलं नाही, असं ते घडलेलं आहे. त्याच्या खोलात मी जास्त जात नाही, परंतु मला एवढंच सांगायचं की या निमित्तानं आम्ही जे काही करत होतो त्याच्यातनं कामाचा निपटारा व्हायचा, त्याच्यातनं योजना गतीनं पूर्ण व्हायला मदत व्हायची. त्यामधनं अधिकारी पण, म्हणजे अध्यक्ष महोदय मी तर अनुभव असा घेतला, माझी उद्या मीटिंग असली तर आदल्या दिवशी हे अधिकारी सगळे बसून उद्या आपल्याला मीटिंगला उत्तरं द्यावी लागतील आणि सह्या करायच्या असतील किंवा कामं पटापटा मार्गी लावायचे असेल तर ते मार्गी लावायचे. अशा पद्धतीनं आम्ही तो कामाचा वेग ठेवलेला होता. अध्यक्ष महोदय मी एक बघितलेलं आहे, ह्या दोन्ही शहरामध्ये झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणावर आहे. मगाशी माधुरीताईंनी सांगितलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. खरं तर एकंदरीतच ह्या झोपडपट्टीची समस्या सोडवण्याच्या करता झोपडपट्टी धोरण आणि नियमावली ह्याची आवश्यकता आहे आणि त्याला उशीर होत आहे. खरं आपण नितीन करीर आपल्याकडे असताना आपण त्याचा विचार करून फार सगळ्यांनी त्याच्यामध्ये आपली आपली मतं मांडली आणि त्याच्यातनं खूप चांगल्या प्रकारची नियमावली अध्यक्ष महोदय आम्ही पुणेकरांनी तयार केली. परंतु ती इथं येऊन आज 9-10 महिने झाले तरी त्याला मान्यता मिळालेली नाहीये. माझी तर ह्या चर्चेच्या निमित्तानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती आव्हान आहे. आज पालकमंत्री पण इथं नाहीयेत, खरं ते संसदीय कामकाज मंत्री आहेत, त्यांनाही सांगणं आहे की बाबा हे लवकर तुम्ही ताबडतोब मार्गी लावलं तर पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनाही वाटतं की आम्हाला हक्काचं घर मिळालं पाहिजे. पंतप्रधान आवास योजना त्यांच्या करतायत, वेगवेगळ्या इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता वेगवेगळ्या योजना आहेत आणि त्या योजनेचा फायदा अध्यक्ष महोदय मिळाला तर निश्चितपणे झोपडपट्टी विरहित ही शहरं होण्याच्या करता किंवा जसा मगाशी इंदूर ह्या शहराचा उल्लेख करण्यात आला तशा प्रकारे ही शहरं व्हायला वेळ लागणार आहे. अध्यक्ष महोदय पुणेकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणावर सध्या आहे, तो म्हणजे मेट्रोच्या कामात भूसंपादनाचा सर्वात मोठा अडथळा आहे. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी विशेष लक्ष दिलं. सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये सिद्धार्थ शिरोळींनी पण चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं, बापट साहेबांनी पण चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. आपल्या कामगार पुतळ्याच्या इथलं स्लम झोपडपट्टी ही दूर नेण्याच्या करता, त्यांचं स्थलांतर करण्याच्या करता, त्यांना पर्यायी व्यवस्था देण्याच्या करता अध्यक्ष महोदय अजिबात हे काम साधं सोपं नव्हतं. पण आम्ही पुणेकर ज्यावेळेस डेव्हलपमेंटचा विचार येतो, मगाशी तुम्ही सांगितलेला मुद्दा अतिशय चांगला आहे. चेतननी मगाशी तुपे साहेबांनी बोलत असताना काही मांडलं असेल, परंतु एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत बसण्याच्या पेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन पुण्याचं हित कशात आहे ते जर आपण बघितलं, ठीक आहे निवडणुकीच्या काळामध्ये मी माझ्या पक्षाची भूमिका मांडेन, तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका मांडा, जनतेला ज्याला निवडून द्यायचं जनता त्याला निवडून देईल. पण पिंपरी चिंचवड, पुणे, इव्हन नाशिक ह्या सगळ्या भागामध्ये विकास करत असताना त्याच्यामध्ये पक्षीय राजकारण न आणता आपण जर सगळ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं तर अधिक झपाट्याने ही सगळ्या शहरातली कामं होण्याच्या करता मदत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशी जे काही प्रस्ताव रखडलेले आहेत ह्या तिन्ही शहरांच्या बाबतीमध्ये त्यांना कसं गती देता येईल, वेळ पडली तर आपण अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, त्यांना एक वेगळी बैठक लावायला लावू. PMRDAच्या बैठकीमध्ये तर बहुतेक लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये असतातच, म्हणजे आणखी त्याला आपल्याला गती देता येईल.
परंतु अध्यक्ष महोदय, मी स्वतः बघितलं, काहींना पटो किंवा न पटो, एखादा लोकप्रतिनिधी ज्यावेळेस खासदार, आमदार किंवा मंत्री होतो आणि तोच लोकप्रतिनिधी मंत्री म्हणून त्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून जातो, त्यावेळेस त्याला एक वेगळ्या प्रकारची कामाची ओढ असते. बाहेरची व्यक्ती पालकमंत्री म्हणून आल्यानंतर त्यांना मर्यादा पडतात. मी कुठल्या पालकमंत्र्यांचा अवमान करू इच्छित नाही, परंतु काही काही पालकमंत्री 1 मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी ह्या 3 दिवशी, आणि अक्षरशः आता आपल्याला डीपीसीची मीटिंग घेतलीच पाहिजे म्हणून त्या ठिकाणी जाणारे पालकमंत्री मी गेल्या 30-32 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये बघितलेले आहेत. त्याच्यावर माझं तर स्वतःचं स्पष्ट मत आहे, जास्त करून त्या जिल्ह्यातल्याच आमदारांच्या मधनं मंत्री करावा आणि त्यालाच तिथं पालकमंत्री म्हणून नेमलं तर ते जास्त संयुक्तिक ठरतं आणि त्यांना बाकीचं सगळं कोऑर्डिनेशन करण्याच्या करता देखील अध्यक्ष महोदय त्या बाबतीमध्ये मदत होत असते. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे मेट्रोचं काम खरं तर एवढी घाई केली. मेट्रोच्या बाबतीतला निर्णय भुजबळ साहेब, तुम्हाला आठवत असेल, मागे आपण सरकारमध्ये असताना पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो आली पाहिजे म्हणून ते मंजूर केलं. नंतरच्या काळात 2014ला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, नंतर स्वतः पंतप्रधान आले, त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी केलं. पण अजून पण अध्यक्ष महोदय, ह्या गोष्टीला इतके वर्ष होऊन गेली तरी अजून पुण्याची पिंपरी चिंचवडची मेट्रो चालू झाली 5-5 स्टेशन पुरती, त्याचा काही उपयोग होत नाही. कुणी आमचे प्रवासी त्याच्यामध्ये जात नाही. आता त्या मेट्रोचा उपयोग आमदार महोदयांना विचारा, वाढदिवस साजरे करण्याच्या करता, कुठंतरी काहीतरी जादूचे प्रयोग करण्याच्या करता, किंवा लहान मुलांच्या शाळेची ट्रिप इथपासून त्या 5व्या स्टेशन पर्यंत नेण्याकरता त्या ठिकाणी होते. परंतु बाकीच्या बाबतीमध्ये देखील लवकर त्याला गती देण्याची अध्यक्ष महोदय गरज आहे आणि ह्याच्यातून दर आठवड्याला बैठका झाल्या पाहिजे. इथं स्वतः सिद्धार्थजी आहेत, माधुरीजी आहेत, आमचे भीमरावजी आहेत, बाकीचे सगळे माझे सहकारी आहेत. आम्ही दर आठवड्याला, आपण कोरोनाच्या काळात बैठक घेत होतो की नाही अध्यक्ष महोदय, 7 वाजता आम्ही त्या विभागीय कार्यालयामध्ये असायचो, सगळे अधिकारी असायचे. बैठक आमची 9ला सुरू व्हायची, परंतु त्याच्या आधी आम्ही आढावा घ्यायचो आणि काय केलं पाहिजे, जम्बो हॉस्पिटलमध्ये काय केलं पाहिजे, इतर ठिकाणी काय केलं पाहिजे. आम्ही अभिमानाने सांगतो, आम्ही त्या काळामध्ये कोरोनाच्या वेळेस केलेल्या कामाचा एकही भ्रष्टाचाराचा आरोप आमच्या कुणावरच तिथं झाला नाही, कारण पूर्णपणे अधिकारी लोकांच्यावर ते सोपवलेलं होतं. त्यांना सांगितलं होतं की एकदम पारदर्शक काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, जसं सध्या आमच्या तिन्ही पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक ह्या शहरांचा गहन प्रश्न आहे, तो म्हणजे वाहतुकीचा. अक्षरशः आता या तिन्ही शहरांच्या जनतेची सहनशीलता जवळपास संपलेली आहे. आता जर जनता चिडली तर काय करेल काय नाही सांगता येत नाही. त्याकरता ह्या सगळ्या कामाला अतिशय गती देण्याची गरज आहे. वेळ पडली तर त्या कॉन्ट्रॅक्टरांना की बाबा रात्रीचं ट्रॅफिक कमी असतं त्यावेळेस तुम्ही दुप्पट वेगाने तिप्पट वेगाने काम त्या बाबतीमध्ये करा, असं जर केलं तरच कुठंतरी त्याच्यामध्ये दिलासा मिळेल. सुदैवाने नितीन गडकरींच्या सारखे अतिशय उत्तम पद्धतीनं काम करणारे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्याकडं नॅशनल हायवे डिपार्टमेंट आहे, त्यांचंही पुण्याकडं चांगलं लक्ष असतं. पण अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये आमच्या पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारच्या जमिनी, राज्य सरकारच्या डिपार्टमेंटच्या जमिनी, असं वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या जमिनी आणि काही खासगी जमिनी, डिफेन्सच्या जमिनी, अशा वेगवेगळ्या जमिनी पुणे, पिंपरी चिंचवड, इव्हन नाशिकच्या परिसरामध्ये येतात. आणि त्याच्यामध्ये एकमत करण्याच्या करता त्याच्यामध्ये एकोपा केला गेला पाहिजे, सतत बसलं पाहिजे, सतत बैठका घेऊन त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. तसं अलीकडच्या काळात 9-10 महिन्यामध्ये होताना दिसत नाही, हे आम्हा लोकांचं दुर्दैव आहे. अध्यक्ष महोदय, जसं रस्ते विकास महामंडळाचा एक रिंग रोड ह्या पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या बाजूनी जातोय, त्याचा आता जमीन ताब्यामध्ये घेण्याचं काम सुरू झालेलं आहे, तशाच पद्धतीनं PMRDA पण एक रिंग रोड आहे. काही जण म्हणतील की अशाला 2-2 रिंग रोड पाहिजेत. अध्यक्ष महोदय, दोन्ही शहराचा लोकसंख्येचा वाढीचा वेग बघितला, दोन्ही शहरामध्ये असणारी डेव्हलपमेंट जर बघितली तर त्या शहरांना 2-2 रिंग रोडची नितांत गरज आहे.
कारण महाराष्ट्रातलं आमच्या कोल्हापूर पासून तिकडं सोलापूर पासून इकडं आमच्या मराठवाड्यातनं किंवा इकडं नगर पासून हे सगळं पब्लिक इकडं मुंबई पासून हे सगळे जे येतात ते पुणेच क्रॉस करतात. त्यापेक्षा हे सगळी वाहनं पुण्यामध्ये न येता बाहेरच्या बाहेर जर गेली या 2 रिंग रोडनी तर पुण्यातला प्रदूषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला मदत होणार आहे. तीच गोष्ट नाशिकच्या बाबतीत. नाशिकला तरी स्वतः भुजबळ साहेब सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते त्यावेळेस त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर फ्लायओव्हर आणि वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते त्या ठिकाणी करून घेतले आणि त्याचा बऱ्यापैकी फायदा निश्चितपणे नाशिककरांना होतोय. परंतु त्याच्यात अजूनही नाशिक वाढलेलं असल्यामुळं त्याच्यात आणखीन काही राहिलेल्या पण गोष्टी करणं नितांत गरजेचं आहे. ही पण गोष्ट या 293च्या चर्चेच्या निमित्तानं सरकारने ध्यानामध्ये घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन या प्रकल्पाचं भूसंपादनाचे सर्व प्रश्न सोडून 100% जागा ताब्यात घेतलेली आहे. परंतु अजून पण ज्या गतीनं ती रेल्वे मेट्रो व्हायला पाहिजे त्या गतीनं होईना. कारण आज हिंजवडीमध्ये जाणारा पुण्याचा मोठ्या प्रमाणावर आयटीची लोक आणि आमच्या पिंपरी चिंचवड मधून पण जाणारी मोठ्या प्रमाणावर आहेत आणि तिथं एवढं जामिंग होतं अध्यक्ष होतं, इतकं जामिंग होतं की अक्षरशः लोक कंटाळलेली आहेत आणि त्याच्यामुळं लोकांचा वेळ वाचवणं, लोकांच्या इंधनाची म्हणजे वाहनांच्या इंधनाची बचत करणं हे सगळं काम देखील सरकारने तितक्याच तडफेने त्या ठिकाणी केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, राजभवन, कोर्टाची जागा, LIC, पुणे वेधशाळा, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालय, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे येथे मेट्रोसाठी लागणाऱ्या जागा आम्ही हिंजवडी ते शिवाजीनगरला इतक्या गतीनं घेण्याचा प्रयत्न केला आणि तशाच पद्धतीनं राजीव गांधी झोपडपट्टीच्या जागेचं देखील स्थलांतर आम्ही त्या ठिकाणी करण्याचं काम केलं. अध्यक्ष महोदय, दुसरी एक गोष्ट अशी आहे, मेट्रोच्या विस्तारात चिंचवड ते निगडी हे आणि कात्रज ते स्वारगेट इत्यादीचे प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवून त्याचा सातत्याने आढावा घेतला, परंतु अजूनपर्यंत त्याला मान्यता मिळाली नाही. माझी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की ते आज ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात केंद्राशी आणि त्यांचे जवळचे संबंध आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी वेळ पडली तर अधिवेशन संपल्यावर एकदा तिथं जावं, तिथं बसावं आणि हे सगळं मंजूर करून त्या ठिकाणी आणावं. पिंपरी ते निगडी आणि वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खडकवासला ते स्वारगेट या अध्यक्ष महोदय जोडमार्गिका प्रकल्पाचे अहवाल पण तयार करण्यात आलेले आहेत. त्याच्याकरता जो निधी लागतो तो निधी देखील आम्ही आमच्या काळामध्ये सरकारमध्ये असताना दिला आणि ते प्रस्ताव सादर झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्राचा भौगोलिक विचार करता ज्या शहरांना प्राधान्याने मेट्रो होणं गरजेचं होतं, मग मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, तिथं अग्रक्रम द्यायच्या ऐवजी थोडेसे अग्रक्रम काही बाबतीमध्ये काही पॉलिटिकल अँगलनी बघितलं गेलं का काय मला माहिती नाही, परंतु वेगळे केले गेले आणि त्याच्यामुळं जास्त गरजेच्या ठिकाणी लवकरात लवकर मेट्रो व्हायला पाहिजे होती ती मेट्रो थोडीशी रेंगाळलेली आहे. ही पण गोष्ट अध्यक्ष महोदय आपल्याला मान्य करावी लागेल. पुण्यातल्या हे जे काही आता मी मेट्रो लाईन वाचून दाखवल्या त्या संदर्भामध्ये मी माझ्या भाषणामध्ये बोललो, त्याच्यामध्ये देखील अतिशय गांभीर्याने सरकारने विचार केला पाहिजे आणि ती कामं पण तातडीनं सुरू केली पाहिजे. पुण्यातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या रिंग रोडचे पण अर्थसंकल्पामध्ये आम्ही भूसंपादनाकरता 1000 कोटीची तरतूद गेल्या वर्षी केलेली होती, त्यालाही अधिक गती देण्याचं काम केलं पाहिजे आणि सर्व कामांचा प्रगतीचा आढावा घेण्याच्या करता प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिटच्या माध्यमातून ही कामं पुढेही त्याचं सातत्य टिकवलं पाहिजे. माझी शासनाला विनंती आहे की या दोन्ही रिंग रोडच्या करता आणि मगाशी उल्लेख माधुरीताईंनी केला त्या पुण्याच्या विमानतळाच्या करता अध्यक्ष महोदय ते मग खेड तालुक्यात घ्यायचं का ते पुरंदर तालुक्यामध्ये घ्यायचं का आणखीन कुठं घ्यायचं, जिथं घ्यायचं जिथं योग्य असेल तिथं घ्या, त्यामध्ये आम्ही अजिबात वाद घालणार नाही. पण एकदा पुण्याचा विमानतळाचा प्रश्न निकाली काढून त्या विमानतळाचं काम वॉर फुटिंगवर युद्ध पातळीवर अध्यक्ष महोदय सुरू झालं पाहिजे. आज मला आठवतंय आम्ही राजकारणात आलो त्यावेळेस पुण्यातलं
एक विमान फक्त मुंबईला यायचं आणि मुंबईवरून परत पुण्याला यायचं, मुंबईवरून पुण्याला यायचं आणि तेच परत मुंबईला यायचं. आज काही लाख लोक दर महिन्याला पुण्यातनं देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आणि जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जातात. अध्यक्ष महोदय, एवढं प्रचंड तिथलं सगळं चित्र बदललेलं आहे आणि त्याच्याकरता त्या विमानतळाची अत्यंत गरज आहे. वेळ पडली तर कर्ज काढा, आणखीन काय करायचं ते करा, पण अशा कामांना आता विलंब लावून त्या ठिकाणी चालणार नाही, ही पण माझी या निमित्तानं मागणी आहे. अध्यक्ष महोदय, त्याच पद्धतीनं मी शासनाला एक गोष्ट सांगितली. सारथी या संस्थेला स्वतःचं कार्यालय नव्हतं, तिथं आम्ही शिवाजीनगर येथे असणारे शालेय शिक्षण विभागाची जागा घेतली आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा त्याचा प्लॅन केलाय. कामही सुरू झालेले 300 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद अध्यक्ष महोदय त्याकरता केलेली आहे. तशाच पद्धतीनं महाज्योती असेल, इतर पण वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या समाजाच्या करता आपण ज्या संस्था काढलेल्या आहेत त्याला पण भेदभाव न करता, मी तर सारथीला जेवढे पैसे द्यायचो तेवढेच महाज्योतीला सावेसाहेब पैसे द्यायचो, कुठेही तिथं कमतरता केली नाही. कारण शेवटी महाज्योती पण तितकीच महत्वाची आहे. तिथं पण इतर मागासवर्गीय समाजातला अनेक घटक त्याच्यामध्ये मोडतो आणि त्यामुळं त्याही दोन्ही कामाला आपण गती दिली पाहिजे. सारथीच्या प्रस्ताविक इमारतीचं स्टेट ऑफ द डिझाईन तयार करून प्रत्यक्ष कामाला आपण सुरुवात केलेली आहे आणि शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षण आयुक्तालय कार्यालयाला पण कामाला सुरुवात केलेली आहे. अध्यक्ष महोदय, मी ज्यावेळेस तिथं पालकमंत्री होतो त्यावेळेस ठरवलेलं होतं की पुण्यामध्ये अनेक, जशी देशाची काही ऑफिसेस मुंबईमध्ये तसं राज्याची काही ऑफिस मुंबईमध्ये असताना काही पुण्यामध्ये, काही नागपूरमध्ये, काही औरंगाबादमध्ये, आणि त्याकरता एक पुण्याला चांगलं कृषी भवन असावं. त्याकरता देखील दादाजी तुम्ही प्लॅन बघितला, अतिशय उत्तम प्लॅन केला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं त्याला निधी देतो. त्या कामाला पण आता गती देण्याची गरज आहे. तसं शिक्षण आयुक्तालय त्याची पण इमारत अतिशय चांगल्या पद्धतीने अध्यक्ष महोदय प्लॅन केलेला आहे. तेही काम जरा रखडलेलं आहे. सरकार बदललं म्हणून काम रेंगाळून चालणार नाही. शेवटी पुणे आपल्या सर्वांचं आहे, महाराष्ट्राचं आहे. हा विसर राज्यकर्त्यांनी पडून देता कामा नये. त्याच्यामुळे शिक्षण आयुक्तालयाचं पण काम, तसंच सहकार भवन, सहकार आयुक्त, साखर आयुक्त हे सगळेजण पुण्यामध्ये बसतात आणि त्याच्यामुळे एक चांगलं सहकार आयुक्तालयाची गरज सावेसाहेब तिथं आहे आणि ते प्लॅन पण त्याचा सुरू केलेला होता. आपण त्याच्यामध्ये लक्ष घाला आणि तो लक्ष घालून ते कसं लवकर होईल ते त्या ठिकाणी बघा. तसंच कामगार भवन, कामगार भवनाची पण जागा आहे आणि तिथं पण उत्तम प्रकारचा प्लॅन तयार केलेला आहे. खरं आता ते आमच्या खाडे साहेबांच्याकडे डिपार्टमेंट आहे, त्यांना मी आव्हान करील ह्या चर्चेच्या निमित्तानं त्यांनी त्याही कामाला गती द्यावी. आहे ती प्रशासकीय इमारत कमी पडते म्हणून एक नवीन प्रशासकीय इमारत आपल्या पुणे विमानतळाकडे जाणाऱ्या येरवड्या भागामध्ये फार सुंदर प्लॅन माधुरीताई आपण तो तयार केलेला आहे. तोही काम त्या ठिकाणी सुरू जर झालं तर फार बरं होईल. एक्साईजची पण खूप सुंदर इमारत, त्याच्यामध्ये मला वाटतं सुनील टिंगरेंना ती गोष्ट माहिती आहे, फार चांगला प्लॅन केलाय. त्याच्यात तर राज्य सरकारचं काहीच हे नाहीये, म्हणजे आर्थिक बोजा नाहीये. उलट जिथं जागा होती त्यालाच सांगितलं एवढ्या एवढ्या स्क्वेअर फीटची इमारत बांधून दे, तर जागा सोडतो आणि तशा पद्धतीनं तो करार झाला आणि तिथं ते काम सुरू झालेलं आहे. नवीन पोलीस अधीक्षक ज्यावेळेस आमचे दिलीप वळसे पाटील गृहमंत्री झाले त्यावेळेस मी त्यांना म्हणलं की आपण एक चांगलं पोलीस ग्रामीण कार्यालय करू आणि त्याचाही अध्यक्ष महोदय आम्ही खूप चांगला प्लॅन केला. मी देवेंद्रजींना पण सांगितलं की त्याला मान्यता द्या, कारण पुणे एक वेगळी पुण्याची ओळख आहे आणि तिथं आज जसं नागपूरला झालं, इतर ठिकाणी झालंय SP कार्यालय, तसं पुण्याला नाहीये. ते प्लॅन आम्ही तयार केला, पण दुर्दैवाने काही लोक सुरतला गेली, तिकडे गेली, गोहत्तीला, तिकडून गोव्याला गेली, त्याच्यामुळे आमचं ते बारगळलं. पण हरकत नाही, तुम्ही आता तिथे आहेत, तुम्ही करा. शेवटी काही कुणाची मक्तेदारी नाही. ताम्रपट घेऊन तुम्ही आला नाही ना आम्ही आलो नाही, त्याच्यामुळे ती काही विचार मी जास्त करत नाही. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये नोंदणी भवन त्याचं काम मात्र सुरू केलंय, अतिशय उत्तम काम.
विभागीय कार्यालयाच्या समोर चाललेलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आता जगतापताई गेले का आहेत. जगतापताई तुम्ही निवडून आलेला, त्याच्यामध्ये एक खूप सुंदर प्लॅन आपण पिंपरी चिंचवड येथे त्या प्रशासकीय इमारतीचा केलेला आहे आणि तेही काम सुरू झालं तर शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी एक अतिशय देखणी अशी वास्तू त्या परिसरामध्ये निर्माण होऊ शकते. नवीन पोलीस आयुक्तालयाची जागा देखील पिंपरी चिंचवडला दिलेली आहे. तिथं पण उत्तम प्रकारचा प्लॅन तयार केलेला आहे. आता मला मधी देवेंद्रजी म्हणाले की जी काही कामं पाईपलाईन मध्ये होती ती पुढे आम्ही चालू ठेवू, तर ही सगळी कामं चालू ठेवण्याच्या करता ह्या शिंदे फडणवीस सरकारने गतीनं काम करावं अशी 293च्या चर्चेच्या निमित्तानं मी मागणी करीन. तसंच एक आम्ही साखर संग्रहालयाचा परिपूर्ण प्रस्ताव तो तयार झालेला आहे, त्याला निधी पण आहे. तर सावेसाहेब ते त्यासाठी निधीची पण तरतूद कुठं कमी पडून देऊ नका. अभियांत्रिकी पुण्याचं COEP इथं आपण ग्रंथालय इमारतीच्या बांधकामाकरता अध्यक्ष महोदय 5 कोटी रुपये दिले आणि चिखली येथे विस्तार केंद्राकरता 25 कोटी निधी उपलब्ध केलेला आहे. त्या संदर्भामध्ये स्वतः देवेंद्रजींनी पण मुख्यमंत्री असताना लक्ष घातलेलं होतं. तिथं जागेची उपलब्धता आहे आणि त्याच्यामुळे त्याही कामाला अधिक गती देण्याची नितांत अध्यक्ष महोदय गरज आहे. कारण शेवटी महाराष्ट्रातले अख्खे मुलं मुली येऊन तिथे इंजिनिअरिंग कॉलेजचं शिक्षण घेतात आणि पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा एक वेगळा नावलौकिक देशामध्ये, हे पण आपल्याला विसरता येणार नाही. अध्यक्ष महोदय, पुणे, मुंबई आणि नाशिक ही 3 फार महत्वाची शहर आहेत. ती एकमेकाशी जोडली गेली पाहिजेत. पुणे आणि मुंबई जोडलं गेलंय. पुणे आणि नाशिक ह्या ट्रायंग्युलर एकंदरीत त्रिकोण हा पूर्ण करण्याच्या करता पुणे नाशिक रेल्वेच्या भूसंपादनाच्या करता 800 कोटी रुपयाची तरतूद आम्ही सरकारमध्ये असताना केलेली होती. हा फार महत्वाचा प्रकल्प आहे. तो नगर जिल्ह्यातनं, नाशिक जिल्ह्यातनं आणि पुणे जिल्ह्यातनं जातो. त्याच्या संदर्भात जवळपास 16,000 कोटी रुपये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि वित्तीय संस्था मिळून उभे करायचं ठरलं. त्याच्यामध्ये बँका तयार झाल्या. ते फक्त म्हणल्या की तुम्ही भूसंपादनाचे पैसे द्या, जमीन ताब्यामध्ये घ्या, आम्ही बाकीचा निधी त्या बाबतीमध्ये देतो. अध्यक्ष महोदय, 90% भूसंपादनाचं काम नाशिक जिल्हाधिकारी, पुणे जिल्हाधिकारी, नगर जिल्हाधिकाऱ्यांनी एवढी त्याला गती दिली. तिन्ही पालकमंत्र्यांनी त्यावेळेस लक्ष दिलं होतं, दादाजी भुसे. तशा पद्धतीनं तुम्हाला आता लक्ष द्यावं लागेल. हे आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, इंडस्ट्रीच्या दृष्टीनं आणि हे तिन्ही शहर ह्या त्रिकोण पूर्ण होण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. आणि पुणे नाशिक रेल्वेचा पुणे नाशिक अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पण शेतीमालाच्या वाहतुकीच्या करता फायदा होणार आहे. ह्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता अजून प्रलंबित आहे. माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींनी सांगितलं की बाबा रेल्वे मंत्रालयाने कबूल केलं, पण कॅबिनेटची पण बहुतेक मान्यता लागते. उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करीन की त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची तात्काळ मान्यता घेऊन ते काम त्या ठिकाणी सुरू करावं. अध्यक्ष महोदय, पाठीमागच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार असताना पुणे शहराजवळ 300 एकर जागेत अत्याधुनिक इंद्रायणी मेडिसिटी उभारण्याचा एक प्रकल्प आम्ही जाहीर केला. अर्थसंकल्पामध्ये घोषणा केली. त्याच्यामध्ये कल्पना काय होती, रुग्णालय, वैद्यकीय संशोधन, औषध उत्पादन, वेलनेस, तसंच फिजिओथेरपी केंद्र हे उपलब्ध असतील. सर्व उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली देशातली पहिली वैद्यकीय वसाहत ही ठरणार आहे. माझी सरकारला विनंती आहे की हाही प्रकल्प तात्काळ कसा सुरू करता येईल. कारण तसं बघितलं तर पुणे थोडंसं सेंटरला पडतं. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण सगळ्या भागातली लोक तिथं ट्रीटमेंट घ्यायला येऊ शकतात. बाकीच्याही भागामध्ये दिलं पाहिजे. तिथं करा म्हणजे नाशिकला करू नका असं माझं अजिबात म्हणणं नाही. नाशिकला, अमरावतीला, नागपूरला, औरंगाबादला ह्या सगळ्याच भागामध्ये ते झालं पाहिजे. परंतु अशा प्रकारची इंद्रायणी मेडिसिटी सगळीकडे आपण उभी करू शकत नाही. तर ती पुण्यामध्ये जर झाली तरी करोना सारखी संकट येतात किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस येतात, त्याच्यातनं आपल्या नागरिकांना दिलासा देता येईल आणि तिथं संशोधन पण होईल वैद्यकीय, आणि औषधाचं उत्पादन पण होईल आणि वेलनेस पण होईल, फिजिओथेरपी पण होईल. अध्यक्ष महोदय, स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांच्या बद्दल आता ते काम तातडीने सुरू होणार आहे म्हणून त्याचा उल्लेख मी करत नाही, कारण त्याचं उत्तर
स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. दुसरी एक गोष्ट, भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाच्या निधीची तरतूद आम्ही केलेली होती. अध्यक्ष महोदय, आता 1 जानेवारीला एवढी प्रचंड गर्दी असती. अध्यक्ष महोदय, मी अनेक वर्ष तिथं पाहत होतो, ह्याच्या आधी तिथं गर्दी नसायची, पण मध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर 4 लाख, 5 लाख, 7 लाख, 10 लाख, 12 लाख, आता जवळपास 15 लाख लोक जसं आपल्या ह्याला येतात, चैत्यभूमीला येतात किंवा नागपूरला येतात, तशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय आत्ताच तिथं जमिनी ताब्यामध्ये घेतल्या पाहिजे. कारण आत्ता जमिनी मोकळ्या आहेत म्हणून लोक तिथं पार्किंग वगैरे करून देतात. हे कायमचं होणार आहे. जसं आपलं पालखी मार्गाला विसावा असतो किंवा मुक्काम असतो, अशा ठिकाणी आपण जमिनी ॲक्वायर करून तिथं कायमची व्यवस्था करतोय, त्या प्रकारे आपल्याला ह्या भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा लागेल. आणि जिल्हाधिकारी पुणे, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडे तिथल्या विकासाची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. हा प्रकल्प तातडीनं मार्गी लागला पाहिजे, ह्याची पण नोंद ह्या 293च्या चर्चेच्या निमित्तानं सरकारने घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले स्मारक ह्याचा माधुरीताई, भीमरावजी, सिद्धार्थजी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, भुजबळ साहेबांनी अनेकदा पाठपुरावा केला, मी अनेकदा त्याच्यामध्ये बैठका घेतल्या. त्या संदर्भामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं निवासस्थान असणारा फुलेवाडा राज्य संरक्षित वारसा स्थळ असलेल्या या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी महाविकास आघाडी सरकारने 100 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती. अध्यक्ष महोदय, हा देखील प्रकल्प, हे महापुरुष, अशा प्रकारचे महापुरुष पुन्हा होणं शक्य नाही आणि त्याच्यामुळं हे पूर्णत्वाला नेण्याच्या करता देखील सरकारने लक्ष घातलं पाहिजे, अशाही प्रकारची विनंती मी करीन. तसंच पिंपरी चिंचवड येथे प्रस्तावित असणारा सायन्स सिटी हा प्रकल्प हा लवकरात लवकर मार्गी लागला पाहिजे. त्याच्याकरता कुठली जागा काय ते मागच्या काळामध्ये आपण ठरवलेलं आहे. त्याच्या संदर्भात नवीन लोकप्रतिनिधी आले, त्यांनाही विश्वासामध्ये घ्या. परंतु अध्यक्ष महोदय, सध्या दोन्ही महानगरपालिकेमध्ये, नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे. अध्यक्ष महोदय, मी स्पष्ट सांगतो, मला कुणाचा अवमान करायचा नाही, परंतु ज्यावेळेस वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नगरसेवक निवडून आल्यानंतर प्रत्येकाचे तिथं काही इंटरेस्ट वैयक्तिक निर्माण होतात आणि मग हे काम करू नका, आमचा मतदार दुखवला जाईल, तेच काम करा, मग आमच्या मतदाराला बरं वाटेल, असं त्या ठिकाणी केलं जातं. अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना आता ज्या गोष्टी आपल्याला निवडणूक झाल्यानंतर करता येत नाही, प्रशासकाच्याच काळामध्ये थोडंसं रेटून म्हणणं बरोबर नाही, परंतु सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन त्या परिसराच्या भल्याकरता जे असेल ते करता येऊ शकतं. तर या तिन्ही शहरांच्या बाबतीमध्ये सरकारने तो निर्णय घ्यावा. अध्यक्ष महोदय, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या करता देखील मी अर्थमंत्री असताना संपूर्ण पैसे, मला वाटतं 85 कोटी रुपये दिलेले होते आणि बाकीचा खर्च मात्र तिथला स्मारकाचा महानगरपालिका करणार, तसा महानगरपालिकेचा ठराव पण झालेला आहे. आता त्याही कामाला गती दिली पाहिजे, कारण आमच्या पुणेकरांच्या दृष्टीने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले हे दोघांचं स्मारक, तसंच आमचे अण्णाभाऊ साठे स्मारक, तसंच आमचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक, तसंच आमचं मी आता उल्लेख केला तर विजय स्तंभाचा प्रश्न, भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाचा, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या आहेत, सगळ्या महाराष्ट्राच्या समाजाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत आणि म्हणून ह्या करता देखील अधिकचं लक्ष सरकारने दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, दुसरं मी अलीकडे बघतो, अलीकडे कन्सल्टन्सी नेमणं हे एक नवीनच प्रकार सुरू झाला आणि त्याला एवढे पैसे जातात अध्यक्ष महोदय, काहीच त्याच्यातनं आउटपुट होत नाही आणि हे प्रकार पण कुठंतरी बदलले गेले पाहिजेत. आणि बीडीपीचं आरक्षण, तिथं असणारं फॉरेस्ट, तिथं असणाऱ्या, आता आमच्या ह्या सगळ्यातनं नद्या, म्हणजे पवना नदी आमची तिकडनं जाते, मुळा जाते, मुठा जाते, ह्या सगळ्या नद्या तिकडनं जातात आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जवळनं अध्यक्ष महोदय तिथं अक्षरशः गटार गंगा वाहतीये, तिथं जलपर्णी होतीये. जलपर्णीच्या निमित्तानं देखील आम्ही अभ्यास केला, त्यावेळेस सांगण्यात आलं की जोपर्यंत इथं ड्रेनेजचं पाणी जाणं बंद होत नाही तोपर्यंत ह्या नद्या स्वच्छ होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, प्रदूषणाचा विळखा आणि असणारं प्रदूषण होत असल्यामुळं तिथलं जे काही
लोकांना हानिकारक अशा प्रकारचं हवामान झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी बदलायच्या असेल तर राजकीय इच्छाशक्ती आपल्याला सगळ्यांना दाखवावीच लागेल आणि ती दाखवण्याच्या करता सरकारने पुढाकार घ्यावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळे आमदार त्याला मनापासून पाठिंबा द्यायला तयार आहोत. त्याच्यात कुठलंही राजकारण मी त्या ठिकाणी येऊन देणार नाही. तुम्ही मला सांगा, बघा अजित पवार इथं तुम्ही बोलताय का होतंय, तर त्या ठिकाणी मी स्वतः उभं राहून त्या गोष्टी आमच्या परीनं जी काही दुरुस्ती करायची असेल ती करण्याची आमची निश्चितपणे तयारी राहील. याबद्दलची पण खात्री मी देतो. आणि ह्याच्यातून आमचं नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड ह्या शहरं आणि इथलं होणारं प्रदूषण हेही तिकडं गोदावरीचं पण तीच अवस्था आहे. गोदावरीच्याही संदर्भामध्ये काय परिस्थिती आहे हे आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना अध्यक्ष महोदय माहिती आहे. अध्यक्ष महोदय, नाशिकला पाठीमागच्या काळामध्ये पालकमंत्री भुजबळ साहेब असताना मी 470 कोटी रुपये गेल्या वेळेस निधी डीपीसीच्या करता दिलेला होता. अध्यक्ष महोदय, तिथं यशवंतराव चव्हाण सभागृहाकरता 5 कोटीसह 152 कोटी रुपयाचा वाढीव निधी त्या काळामध्ये दिलेला होता. नाशिक जिल्हा निर्मितीला मला वाटतं 151 वर्ष झाली ना, 151 ते 51 वर्ष झाली होती म्हणून आपण अधिकची तरतूद केलेली होती. आणि नाशिक मधील शक्तीस्थळ जगासमोर आणण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता. तशा पद्धतीनं काम अध्यक्ष महोदय आम्ही लोकांनी सुरू केलेलं होतं. आणि म्हणून माझी विनंती आहे की ह्याही बाबतीमध्ये जास्तीचं लक्ष देऊन वैद्यकीय शिक्षणाकरता देखील इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या प्रकारे नाशिक, मुंबई, नागपूर वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा अध्यक्ष महोदय आम्ही केलेली होती. आणि तशी अर्थसंकल्पामध्ये तरतूद पण केलेली होती की जेणेकरून तिथं प्रवेश संख्येमध्ये वाढ व्हावी आणि अधिक चांगले डॉक्टर ह्या तिन्ही शहरांमधनं निर्माण व्हावेत, ही त्याच्या पाठीमागची कल्पना होती. नाशिकसाठी यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या निओ मेट्रो असेल, नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे असेल, इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब असेल, कृषी टर्मिनल असेल, रेल्वे ट्रॅक्शन कारखाना असेल, रेलनीर प्रकल्प असेल, ड्रायपोर्ट असेल, नायपर असेल, सिपेक यासारख्या यापूर्वी घोषित झालेले प्रकल्प हे देखील आता अध्यक्ष महोदय झाले पाहिजेत. त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे जरा एका विचाराचं आल्यामुळं नाशिककरांच्या त्या दृष्टिकोनातनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्तता ह्या चर्चेच्या निमित्तानं, उत्तराच्या निमित्तानं व्हावी. अध्यक्ष महोदय, हे जे काही मुंबई, पुणे, नाशिक असा सुवर्ण त्रिकोण असला तरी विकासाच्या बाबतीमध्ये नाशिक हे औरंगाबाद, नागपूरच्या मागं पडलेलं आहे. ते असं मागं पडून आपल्याला चालणार नाही. ते तेवढ्याच गतीनं पुढं आलं पाहिजे. नाशिक मधील स्टील उद्योग अध्यक्ष महोदय मधल्या काळामध्ये गुजरातला गेल्यानंतर येथील नायपर सारखा मोठा प्रकल्प अर्थसंकल्पात तरतूद होऊन देखील नागपूरला गेला. ठीक आहे, नागपूर पण आपलंच उपराजधानी आहे, पण नागपूरला जाऊ द्या. पण मग दुसरा तरी मोठा तशाच प्रकारचा प्रकल्प नाशिकला आणा ना. तिथली त्याच्यातनं बेरोजगारी, तिथनं त्याच्यातनं आर्थिक सुबत्ता होण्याच्या करता त्या ठिकाणी प्रयत्न झाला पाहिजे. मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचं घोडं देखील 3 दशकापासून अध्यक्ष महोदय अडकलेलं आहे. 2017 मध्ये अध्यक्ष महोदय रेल्वेच्या अर्थसंकल्पात झालेल्या देशभरातील 7 रेलनीर बॉटलिंग प्रकल्पाची घोषणा देखील हवेतच विरली. ते अजून काही सुरू झालेलं नाहीये. सिपेट, ज्याला सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग प्रकल्पासाठी नाशिकचे अध्यक्ष महोदय मागे निवड झाली असली तरी त्याला अद्याप चालना ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे त्या प्रकारे चालना अजून केंद्र सरकारने दिलेली नाहीये. यंदाच्या अर्थसंकल्पात त्याला चालना मिळेल अशा प्रकारची आमची अपेक्षा होती, परंतु अजूनही प्रयत्न सरकारने केला पाहिजे. नागपूरला लॉजिस्टिक पार्क मंजूर करण्यात आला, त्याबद्दल अभिनंदन. परंतु नाशिकच्या लॉजिस्टिक पार्कला त्याच्यामध्ये बगल देण्यात आली का काय अशा प्रकारची शंका अध्यक्ष महोदय आमच्या सारख्यांच्या मनामध्ये निर्माण होती. आणि त्याच्यामुळं तिथंही लॉजिस्टिक पार्क हा नाशिकला झाला पाहिजे आणि त्याच्यातनं नाशिकची एकंदरीत अर्थव्यवस्थेला त्याच्यातनं चालना मिळाली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा देखील त्या चर्चेच्या निमित्तानं अध्यक्ष महोदय मी इथं व्यक्त करतो. आणि मी पुन्हा सांगतो अध्यक्ष महोदय की ह्या बाबतीमध्ये काही झालं तरी पुणे महानगरपालिकेत 34 गावांचा सिटी सर्वे करून
विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं नियोजनबद्ध आणि कालबद्ध आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, पहिली आमची 11 गावं, नंतर 23 गावं अशी एकत्र केली, 34 गावं. त्याच्यातले अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली की 2 गावं वगळली. असं नाही करून चालत अध्यक्ष महोदय. कधी आपण देखील सत्तेवर असाल, उद्या तुम्ही मुख्यमंत्री झाला आणि जवळच्या माणसाने काय सांगितलं आता हे बदल करा, ठरलेलं काम बदलायचं म्हटलं तर नेत्याला पण सांगता आलं पाहिजे की तू सांगतोय ते चुकीचं आहे, हे ठरलंय तेच बरोबर आहे. परंतु तसं घडत नाही. आणि जनतेचा, स्थानिक लोकांचा काय अपेक्षा आहे. आता तिथं संजय जगताप स्वतः तिथले आमदार आहेत, त्यांना तर विश्वासात घेतलं नाही. तिथं सुप्रिया सुळे खासदार आहेत, त्यांना विश्वासात घेतलं नाही. आम्ही पण अनेक वर्ष तिथं काम करतोय. आम्ही राजकीय अँगलनी, अध्यक्ष महोदय, मी सत्तेवर असो किंवा सत्तेवर नसो, मी त्याच्यामध्ये त्या शहराचा किंवा त्या भागाचा फायदा लॉंग टर्मच्या दृष्टीने, शॉर्ट टर्मच्या दृष्टीने कशात आहे तेच मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु या बाबतीमध्ये घडलं नाही. आणि या 34 गावांचं अजूनही प्रश्न बऱ्यापैकी प्रलंबितच राहिलेला आहे. हवेली तालुका, अध्यक्ष महोदय, 4 का 5 आमदारांच्या मध्ये विभागला गेलेला एक तालुका. त्या तालुक्याचं विभाजन करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यातून लोकांनाही सोय होणार आहे, अधिकाऱ्यांना पण ताण पडतो, प्रशासनाला पण अडचणी येतात. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हा प्रलंबित असणारा विभाजनाचा प्रश्न टॉप प्रायोरिटीनं ह्या सरकारने सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. उगीच असं उत्तर देऊ नये, मग अजित पवार तुम्ही होता पालकमंत्री, मग तुम्ही काय केलं? अहो, आम्ही नाही केलं म्हणून तर तुम्हाला सांगतोय. आम्ही केलं असतं तर कशाला सांगितलं असतं? आम्हाला ते करायचं होतं, परंतु मधल्या काळात एकदम काही म्हणजे वाटलं नव्हतं. आमच्यातले तर काही काही शहाणे सांगायचे आता 25 वर्ष हेच सरकार राहणार आहे. अरे 25 महिने राहिलं नाही, 25 वर्षाचे कुठं गप्पा आणता कुणाला माहिती. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये मला पुणे नाशिक ह्या इथील वाहतूक समस्या खरोखरीच इतकी वाढलेली आहे की तासन तास अध्यक्ष महोदय पुणेकरांना थांबावं लागतं. अक्षरशः इतके वैतागून जातात. दादा एकच मिनिट, आपण अजून साधारण किती मिनिटं? नाही, 5-10 मिनिटात माझं उरकत आलं. नाही, एक मिनिट. आपण आज खरं 8:30 पर्यंत चालवायचं ठरवलेलं. नाही अध्यक्ष महोदय, आपल्याला बसायचं नसेल तर ह्यांना ठीक आहे, बसवतो ना. पण शेवटी उद्या सकाळी पण कामकाज आहे ना. आपण 9:30 पर्यंत कामकाज आता चालवू. 2 दिवसच राहिले आणि अध्यक्ष महोदय. सर्वांनी मर्यादित जर आपण बोललो तर सगळ्यांचं होईल बोलून. त्यामुळे दादांचं झाल्यानंतर आपण 9:30 पर्यंत. बरं अध्यक्ष महोदय, मी थांबवतो. फक्त वाहतुकीच्या समस्यामध्ये लक्ष त्या ठिकाणी घातलं पाहिजे. आणि माधुरीताईंनी उल्लेख केला तसा कॅन्टोन्मेंट ह्या तिन्ही शहरामध्ये, म्हणजे विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड, की पुणे कॅन्टोन्मेंट, खडकी कॅन्टोन्मेंट, देवरोड कॅन्टोन्मेंट, इव्हन पिंपरी चिंचवडला, आणि आमचं नाशिक कॅन्टोन्मेंट, हे 4 येतात. अध्यक्ष महोदय, मी पालक नियोजन खातं माझ्याकडे होतं, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, अनेकदा लोकप्रतिनिधी मला म्हणायचे, सुनील कांबळे जी नाही आहेत आता, परंतु ते सांगायचे की दादा माझ्या भागामध्ये कॅन्टोन्मेंट एरिया येतो, डीपीसीचा 1 रुपया तिथं देता येत नाही. मी स्पेशल केस म्हणून डीपीसीचा निधी कॅन्टोन्मेंटला द्यायला सुरुवात त्या ठिकाणी केली. परंतु अध्यक्ष महोदय, केंद्र सरकार, डिफेन्स विभाग आता काही तिथं लक्ष देत नाही. खरोखरीच हे कॅन्टोन्मेंट सगळे त्या महानगरपालिकेमध्ये मर्ज केले तरच नाशिक कॅन्टोन्मेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना, पुणे देवरोड आणि आमच्या खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मदत होणार आहे, तरच त्याच्यातले प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे. त्याच्यामुळे ह्याही बाबतीत तो फक्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांच्या हातामध्ये आहे. एकदा मुख्यमंत्री नाही तेच नाही, त्याच्याकरता एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अधिवेशन संपल्यावर तिथं जाऊन तिथं फायनल ऑर्डर अध्यक्ष महोदय घेतली तर खरोखरीच त्या भागात जे लाखो नागरिक राहत आहेत ह्या 4 कॅन्टोन्मेंट मध्ये बसून, आणि इव्हन आमचा नगरचं पण एक कॅन्टोन्मेंट आहे भिंगार, तर ते 505 कॅन्टोन्मेंट मधला अध्यक्ष महोदय हा प्रश्न सुटणार आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं नियोजनबद्ध पद्धतीनं पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड ह्या सगळ्या शहरांचा विकास त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून हा जो काही 293चा प्रस्ताव आमच्या माधुरीताईंनी इथं ठेवलेला आहे, त्या प्रस्तावाच्या निमित्तानं मी माझं भूमिका ह्या निमित्तानं मांडतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
अध्यक्ष महोदय, आज मला खूप मनापासून आनंद